आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडून घोषणा। तर राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तहव्वूर राणाला भारतात आणल्याबद्दल मोदींचे आभार। आता मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, तर जेव्हाही गरज पडेल तेव्हा मुंबई पोलीस NIAला तपासात सहकार्य करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मी मूर्खांना उत्तर देत नाही, बिहार निवडणुकीपूर्वी तहव्वूरला फाशी देणार, या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं थेट प्रतिउत्तर। एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळायलाच हवा, ही वित्त खात्याची जबाबदारी। वित्त खात्याकडे आम्ही अधिकार मागतोय। अर्थ खात्यावर बोट ठेवत प्रताप सरनाईकांची अर्थमंत्री अजित पवारांकडे मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय रायगड दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यादरम्यान नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता। थोडा धीर धरा, तिढा सुटेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। धर्मदाय रुग्णालयात निधी असतो, मग ते पैसे पूजायला ठेवले आहेत का? मंगेशकर रुग्णालयातील निधीबाबत अजित पवारांचा सवाल। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असलेले हे कुटुंब, त्यांनी कधी दान केल्याचं पाहिलंय का? पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवारांची पातळी सोडून टीका। मंगेशकर कुटुंबियांबाबत जनतेच्या मनात आदर, कोणाही वादग्रस्त वक्तव्य करू नये, अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांना सुनावलं। भिडेवाड्याचं काम लवकरच सुरू करा, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका, छगन भुजबळ यांचा इशारा। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला NIA कोठडी। हल्ल्यामागील कटाबाबत होणार कसून चौकशी। सीन रिक्रिएट करण्यासाठी देशाच्या विविध भागात राणाला नेण्याची शक्यता। गीतांजली एक्सप्रेसमध्ये IRCTCच्या कर्मचाऱ्यांनी दादागिरी केल्याचा आरोप। MRP पेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थ विक्रीवरून जाब विचारल्याने मारहाण, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। सोन्याच्या दराचा रेकॉर्ड ब्रेक, प्रतितोळा सोनं पोहोचलं 96,000 वर, तर चांदीचे भावही वधारले।